मराठ्यांना ओबीसीत फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ साधायचा आहे। नको त्या गोष्टी त्यांनी त्या कालच्या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये टाकल्या। आमचा गुणरत्न सदावर्तेचं आम्ही कौतुक करतो की एक वकील आमचा, पण या वकिलांना 100 वकील मराठ्याचे हारून टाकले। दादा आज आंदोलन करता, रास्ता रोको आंदोलन आहे, काय कशासाठी करता? मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात की आमचे मुलं बाळ, आमचे गोरगरीब मुलं बाळ हे भिकेला लागणार आहेत, इथपर्यंत आमच्यावर वेळ आली आहे आणि आमच्या मुलाबाळांना सोयीसुविधा नाहीत। पण प्रश्न असा आहे, त्यांना माहित आहे का मराठ्यांच्या मुलांना मध्ये किती शैक्षणिक जे सुविधा आहेत त्या आहेत? एक आहे पंजाबराव देशमुख निवासी भत्ता आहे तो, एक आहे छत्रपती शाहू महाराज, दुसरा आहे सारथी। ह्या झाल्या शैक्षणिक सुविधा। मराठ्यांना SCBCचं आरक्षण आहे, EWS मध्ये आरक्षण आहे, तरी सुद्धा यांना ओबीसी मध्येच का आरक्षण पाहिजे? या मागचं जर कारण शोधलं तर मराठ्यांना ओबीसीत फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ साधायचा आहे। यासाठी मराठा समाज हा ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुम्ही बघितले तर आजही ज्या भटक्या विमुक्त जमाती आहेत, जे लोक आहेत रस्त्यावर फिरणारे, त्या लोकांना आजही त्यांची सामाजिक प्रगती एवढी झालेली नाही आणि त्यामुळे त्यांना हे राजकीय आरक्षण गरजेचं आहे। पण इथे सुद्धा त्यांना त्यांचं वर्चस्व निर्माण करायचंय आणि राजकीय स्वार्थापोटी या आरक्षणावर डोळा आहे, दुसरा काही हेतू नाही। मराठ्यांना बाकीच्या सुविधा ऑलरेडी आहेत। मराठा समाजाला ऑलरेडी EWS 8% आरक्षण मिळालेलं आहे, तरी त्यांना स्वतंत्र एका जातीसाठी आरक्षण दिलेलं असलं तरी आमच्या 65% जातीमधून आम्हाला फक्त 27% आरक्षण आहे। तरी त्यामध्ये 360 अल्पसंख्याक जाती आहेत, मग त्याच्या साळी माळी कोळी तेली कुंभार बरेच जाती आहेत। त्या जातीवर अन्याय करू पाहतात ते, आम्ही तो काही झालं तरी होऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। 300 ते 400 जाती आहेत, त्या जातीमध्ये 27% आरक्षण आहे। EWS मध्ये स्पेशल त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे। पण जरांगे पाटलाच्या फक्त जिद्दीमुळे फक्त त्यांना ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे। माझं जरांगे पाटला असं म्हणणं आहे, बाबा तुमच्याकडे शुगर फॅक्टरी कारखाने सगळे तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे काय आहे? काय आम्ही फक्त नगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी निवडून येऊ शकतो, ते पण तुमच्या डोळ्यात सलायलं। आणि जो GR कार्ड आहे यामुळे फक्त निवडून येतो त्याच विषयावर GR कार्ड आले की त्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कुठं आम्हाला निवडून द्यायचं नाही। शासनाने कुठेतरी 2 सप्टेंबर रोजी जे हैदराबाद गॅजेट लागू केलं ते GR काढला, त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार असं तुम्हाला वाटतं का? 100% आरक्षणावर गदा येणार, कारण आम्ही 5-6 कोटी आहेत, त्याच्यात एकदम एकच समाज 5-6 कोटी आले तर 20-27% राहणार काय? आम्हाला काहीच नाही। मुळे तुम्ही ते आरक्षण लागू केलं असं म्हणता, ओबीसी समाजात रस्त्यावर उतरला, नेमकं काय मागणी आपली सरकारकडे? खरं तर कोर्टानं जरांगेला उठायचं सांगितलं होतं, त्याला उठण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, ते आंदोलनच त्याचं थांबू लागलं। परंतु या मराठा आमदारांनी काय केलं, समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या ओबीसी मध्ये घालण्यासाठी नको त्या गोष्टी त्यांनी कालच्या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये टाकल्या। महत्वाची बाब, सर्वात मोठी आम्हाला अतिशय दुःख आहे की महाराष्ट्राचा अर्थमंत्री अजित पवार यांनी जो 1913च्या कंपनी कायद्याप्रमाणे सारथी संस्था स्थापन झाली 1918ला, या कंपनीला, या संस्थेला त्यांनी किती पैसे द्यावात? 25,000 कोटी रुपये दिले। एवढंच नाही तर MPSC UPSC शिकणाऱ्या मराठा समाजाच्या पोराला 2000 पोरं पुण्याला शिकू लागले सारथीमध्ये, तर त्यांना 97 कोटी रुपये दिले आणि 97 कोटीमध्ये 400 पोरं आज त्याचे MPSC UPSCतून पास झाले। आज 1980 पासून ते 2025 पर्यंत एकही ओबीसीला 1 रुपया या सरकारने दिला नाही। एवढंच नाही, राजाराम शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, छत्रपती संभाजी महाराज शिष्यवृत्ती, ह्या सर्व मराठ्याचे जेवढे राजे महाराज होते त्याच्या नावानं संस्था काढून त्याच्या नावानं नावं देऊन ह्या पैशाची अक्षरशः खैरात मांडलेली आहे। आणि उद्योगासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे महामंडळ, या महामंडळाला शासनानं तर 1200 कोटी रुपये दिले, परंतु 1300 कोटी रुपये बँकेकडून सुद्धा त्याला दिले। म्हणजे आज फक्त तुम्हाला मराठ्याला जमिनी येतात, मराठ्याला कारखाने येतात, मराठ्याचे सर्व सुतगिरण्या येतात, शाळा कॉलेज येतं, आणि त्यांनाच तुम्ही संस्थेचे पैसे द्यायले म्हणजे महाराष्ट्र शासनाचे पैसे द्यायले। तुम्ही महाराष्ट्र एकीकडे म्हणता कर्जबाजारी झाला आणि 25,000 कोटी कसे दिले? आज महाराष्ट्राच्या 1980ला मंडल कमिशननं भारतामधल्या लोकांना मंडल आयोग लागू केला, तेव्हापासून आजपर्यंत फक्त 15 कोटी रुपये दिले, 1500 कोटी रुपये दिलेत। ओबीसी महामंडळासाठी फक्त 38 कोटी दिलेत। आणि फडणवीस मुख्यमंत्री जरी असला आणि फडणवीस जरी म्हणत असला की ओबीसीचा आम्ही DNA आहे, परंतु ओबीसी साठी काहीच केलं नाही। ओबीसी साठी काही केलं नाही। ओबीसीचं सर्व चाब्या ह्या अजित पवारकडे येतात आणि म्हणून आम्ही तर 2 सप्टेंबरचा GR तर रद्द होणारच आहे, परंतु जिसकी ज्याची संख्या तेवढे त्याचा पैसा दिला पाहिजे। जेवढी ओबीसी संख्या तेवढा पैसा ओबीसीला गेला पाहिजे।
पुढची आंदोलनाची भूमिका काय असणार आहे? पुढच्या आंदोलनाची भूमिका आमची अशी राहणार आहे, प्रत्येक तालुक्याला आम्ही रस्ता रोको. त्यांनी तर फक्त मुंबई बंद केली, आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करणार आहेत. महाराष्ट्रातले प्रत्येक तालुके, प्रत्येक राज्य रस्ते, राष्ट्रीय रस्ते सुद्धा बंद होतील. आणि याची जाणीव माहित आहे फडणवीसला, म्हणून फडणवीसने तातडीनं उपसमिती स्थापन केली ओबीसीची. पण ती ओबीसीची उपसमिती जरी झाली तर ती सरकारच्या अखत्यारीत आहे, ती आम्हाला न्याय देऊ शकत नाही. म्हणून आम्हाला छगन भुजबळ साहेब असतील, हाके साहेब असतील, आमचा गुणरत्न सदावर्तेचं आम्ही कौतुक करतो की एक वकील आमचा, पण या वकिलानं 100 वकील मराठ्याचे हारून टाकले आणि कोर्टापुढे यांना नाक घासावं लागलं. कोर्टाला, सरकारला सुद्धा गुडघे टाकावं लागले, सरकारला गुडघे टाकावं लागले. कोर्टापुढे उत्तर देता आलं नाही की महाराष्ट्राचा कायदा गुंडाळण्याचं काम या जरांगेने केलं आणि याला महाराष्ट्र सरकार हातबल झालं. म्हणून आमची ही आता जशी मराठ्याची ताकदीवर तुम्ही झुकले, आता ओबीसी ताकदीने तुमची खुर्ची सुद्धा राहणार नाही. आणि जर असंच जर सरकार वागलं तर महाराष्ट्रातले 52% ओबीसी एक झाले तर महाराष्ट्रातला एकही मराठा आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिसणार नाही.